नमस्कार. पूर्णाई किचन आणि ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, जेवण आपलं लागण्यासाठी म्हणजे जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी आपण मिरच्यांचे बरेचसे प्रकार करतो. तर आज मी तुम्हाला भरली मिरची बनवून दाखवणार आहे. खूप छान अशी ही चव असणार आहे. अगदी सोपी पद्धत आहे. तुम्हाला जर का तळलेली भरली मिरची हवी नसेल तर तुम्ही एकदा नक्की अशा पद्धतीने ही मिरची बनवून बघा. नक्कीच सगळे आवडीने खातील. चला तर मग ही भरलेली मिरची बनवायला सुरुवात करूया. त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत जाईल आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि कुठलाही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाहीत. चला तर मग सुरुवात करूया. तर बघा, भरली मिरची बनवण्यासाठी मी अशा प्रकारच्या मिरच्या ह्या बाजारातून आणलेल्या होत्या. यामध्ये लांब मिरच्या देखील मिळतात. तर बघा, यामधल्या मी फक्त 7 ते 8 मिरच्या ह्या बनवणार आहेत. तर त्यासाठी बघा, या मिरचीला मध्यभागी अशा पद्धतीने एक चीर द्यायची आहे आणि त्यातले जे काही बिया वगैरे आहेत तर त्या आपल्याला काढून टाकायच्या आहेत. तर लागतील तेवढ्या तुम्ही मिरच्या घ्यायच्या आहेत. तर हे बघा, अशा पद्धतीने मी इथे एक चीर दिलेली आहे आणि त्यानंतर आतल्या सगळ्या बिया काढणार आहे म्हणजे आपल्याला मिरची ही कडू लागणार नाही. तर बघा, अशा पद्धतीने मी चीर देऊन मिरच्या ह्या काढून घेणार आहे. एक मिरची मी तुम्हाला दाखवते. अशा पद्धतीने तुम्ही चीर द्यायची आहे आणि याची देठक आपल्याला काढायची नाही. तर ते का तर मी पुढे तुम्हाला सांगणार आहे. तर अशा पद्धतीने या बिया काढून टाकायच्या आहेत. काही जण बिया तशाच राहू देतात कारण त्यांना तिखट हवं असतं, पण बिया काढून टाकल्याने कमी तिखट लागतात मिरच्या. तर अशा पद्धतीने त्यातल्या बिया काढून टाकल्यानंतर बरोबर मध्ये आपल्याला अगदी थोडं मीठ अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे सर्व मिरच्यांना. तर ते मी इथे लावून घेणार आहे. तर अशा पद्धतीने मीठ लावून झाल्यानंतर मिरच्यांचं थोडं तिखटपणा हा कमी तो. आता इथे बघा, मी चण्या डाळीचं पीठ घेतलं आहे. तर त्यात 2 वाट्या घेतलेला आहे. त्यामध्ये मी आता 2 चमचे इथे शेंगदाण्याचा जाडसर कूट घेतलेला आहे. हळद घेतलेली आहे अर्धा चमचा. त्यानंतर धनेपूड 1 चमचा घेतलेली आहे. त्यानंतर इथे मी लाल तिखट घेतलं आहे. तर ते मी अगदी पाव चमचा घेतलेला आहे. हे ऑप्शनल आहे, तुम्ही स्किप करू शकतात. त्यानंतर अगदी चुटकीभर इथे गरम मसाला टाकला आहे. अर्धा चमचा इथे जिरं टाकलेलं आहे. थोडे ओवा देखील मी टाकून घेतलेला होता चिमूटभर, तर ते दाखवायला विसरले. त्यानंतर चिमूटभर मी खायचा सोडा घेतला आहे आणि त्यानंतर चवीनुसार मीठ मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे. तर हे बघा, त्यानंतर इथे मी पांढरी तीळ आणि शूप आहे, ती भाजलेली असते माझ्याकडे, तर ती थोडी टाकून घेतलेली आहे. त्यानंतर इथे मी आवश्यकतेनुसार पाणी टाकून अशा पद्धतीने व्यवस्थित असं हाताने मी हे भिजवून घेणार आहे. तर थोडं थोडं पाणी टाकूनच मग आपण भिजवायचं आहे. जर एकाच वेळेला तुम्ही पाणी टाकलं तर त्याच्यामध्ये गुठळ्या पडू शकतात. म्हणून बघा, अशा पद्धतीने हे आपल्याला भिजवायचं आहे आणि तुम्ही बघू शकतात कितपत ते आपल्याला घट्ट हवं आहे. त्यामध्ये आता मी अर्धा चमचा तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने बघा, हे मिरच्यांमध्ये आपल्याला भरून घ्यायचं आहे. वरून मी मिरच्यांना पीठ वगैरे लावलेलं नाही, फक्त आतल्या बाजूने मी ते भरून घेणार आहे. अशा पद्धतीने सर्व मिरच्यांमध्ये आपल्याला हे पीठ व्यवस्थित असं दाबून भरून घ्यायचं आहे. खूप छान अशी टेस्ट लागते आपली. अशा पद्धतीने जर का तुम्ही मिरच्या बनवल्या, तुम्ही अशा पद्धतीने पीठ भरून डायरेक्ट तळू शकतात. पण जर तुम्हाला तळलेल्या मिरच्या नको असतील तर अशा पद्धतीने तुम्ही शेकून घ्यायच्या आहेत. सर्व मिरच्यांमध्ये पीठ भरून झालेलं आहे. आता एक अशा पद्धतीचा तवा आहे. तर बघा, हा जो तवा आहे तर तो आपला रेग्युलर तवा आहे माझा चपाती बनवायचा. तर आता या तव्यावर मी तापवून घेतलेला आहे आणि त्यावर आता अशा पद्धतीने सुरुवातीला 2 चमचे तेल टाकून घेणार आहे आणि हे तेल आता व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे. सुरुवातीला मी फक्त 2 चमचे तेल टाकणार आहे आणि हे पोहे खायचे चमच आहेत. आता हे तेल टाकून झालेलं आहे. आता ह्या सर्व मिरच्या अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित अशा ठेवून घ्यायच्या आहेत. आणि हे देठ मी का राहू दिले तर हे बघा, अशा पद्धतीने ज्या वेळेला आपण मिरच्या ठेवणार आहोत तर ते आपण ज्या वेळेला पलटवून घेणार आहोत तर त्यावेळेला आपल्याला चटका लागत नाही आणि पटकन ह्या पलटून होतात आपल्या. तर अशा पद्धतीने व्यवस्थित अशा या सेट करून ठेवून घ्यायच्या आहेत.
तुम्ही थोड्या थोड्या करून ठेवू शकतात, पण मी डायरेक्ट व्यवस्थित अशा ठेवल्या आहे। आता संपूर्ण बाजूने अशा पद्धतीने अजून 2 चमचे तेल आपल्याला टाकून घ्यायचं आहे। साधारण आपल्याला 1 पडी तेल हे लागणार आहे। तर हे बघा अशा पद्धतीने तेल टाकून घ्यायचं आहे। वरून देखील थोडं अगदी अर्धा चमचा तेल मी टाकून घेतलेलं आहे। आणि आता अशा पद्धतीने तेल टाकून झाल्यानंतर आपल्याला झाकण ठेवायचं आहे। आणि त्यानंतर बघा आपल्याला अगदी लो फ्लेमवर हे 10 मिनिट आपल्याला मिरच्या आधी वाफून घ्यायचं आहे। आता 10 मिनिटानंतर मी तुम्हाला दाखवते। तर आपल्या मिरच्यांची एक बाजू ही व्यवस्थित अशी शेकली गेली आहे, तुम्हाला मी दाखवते आता व्यवस्थित। तर हे बघा अशा पद्धतीने सर्व मिरच्या आपल्याला ह्या आता व्यवस्थित अशा पलटवून घ्यायच्या आहेत। अशा पद्धतीने देठं तुम्ही राहू दिले तर चटका देखील लागत नाही आणि व्यवस्थित लवकर पलटून होतात। तुम्ही एखाद्या चमच्याच्या साहाय्याने पलटवू शकतात। तर सर्व मिरच्या मी ह्या व्यवस्थित पलटवून घेणार आहेत। या पद्धतीने पलटवून झालेल्या आहेत आणि त्यानंतर मी आता पुन्हा झाकण ठेवून दुसरी बाजू देखील व्यवस्थित वाफवून घेणार आहे। तर पुन्हा आता 10 मिनिट झालेले आहेत। त्यानंतर मी तुम्हाला दाखवते आपल्या मिरच्या ह्या व्यवस्थित अशा शेकून झालेल्या आहेत। एक मिरची मी तुम्हाला दाखवते, हे बघा अशी दाबून बघायचं आहे। पीठ आपलं व्यवस्थित असं कोरडं आलं म्हणजे समजायचं। एक मिरची बघा व्यवस्थित शेकून झाली आहे, त्यातलं हे पीठ बाहेर आलेलं होतं आणि अशा पद्धतीने आपल्या ह्या मिरच्या तयार झालेल्या आहेत। तुम्ही देखील नक्की एकदा अशा मिरच्या बनवून बघा आणि कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह।